पाटील यांच्या प्रचारार्थ आज पत्रकार परिषद पार पडली। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते। दरम्यान यावेळी साताऱ्यात मतपरिवर्तन होणारच असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे। होते आणि ते अत्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये गेले आणि वर्ष त्यांनी आपलं योगदान दिलेलं होतं। दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा सहभाग होता आणि रिपब्लिकन चळवळीमध्येही माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते अनेक वर्ष आमच्यासोबत राहिले। किशोर तपासे यांच्या आदरांजली सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मी देशभरातल्या लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि त्यांचं योगदान जे आहे ते आमच्या चळवळीमध्ये फार मोठं होतं। माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये किशोर तपासे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता आणि आज ते आमच्यामध्ये नाहीत। आमच्या पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे। आमच्या पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांच्या जाण्यामुळे ती पोकळी भरून काढणं अत्यंत अशक्य आहे, कारण ते अत्यंत प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ते राहिले होते। तर त्या निमित्तानं आलेलो आहे आणि जी शिवशक्ती बिनशक्तीची भूमिका जी मी घेतली तर त्याच्यामध्ये किशोर तपासे यांचा अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा पाठिंबा होता। महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करायचं असेल, महाराष्ट्रामधल्या दलितांना जर खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तो न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे शिवशक्ती भीमशक्तीच्या निमित्ताने शिवसेना बीजेपीच्या सोबत जाऊन एक तर सामाजिक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। कधी जयभीम न म्हणणारे मराठा समाजाचे तरुण किंवा शिवसेना भाजपमध्ये काम करणारे असंख्य जातीचे कार्यकर्ते हे गेल्या 5 वर्षामध्ये जे जयभीम म्हणू लागले हे फार मोठं परिवर्तन आहे आणि त्या भूमिकेमध्ये किशोर तपासे यांचा मोठा सहभाग होता। आज निवडणुकीची फार मोठी धामधूम सुरू आहे। देशामध्ये सरकार कुणाच येणार अशा पद्धतीची चर्चा देशभर सुरू आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणारच अशा पद्धतीचा आमचा ठाम विश्वास आहे, कारण गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जी काही कामं झालेली आहे, सर्वसामान्य माणसाला आपला केंद्रबिंदू मानून, गरीब माणसाला आपला केंद्रबिंदू मानून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली। त्यावेळेला मी गरीब माणसाच्या उत्थानासाठी मी या पदावर येत आहे, आलेलो आहे आणि मी सर्वसामान्य माणसांच्या कल्याणाचं काम करणार अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला माहित आहे की मुद्रा योजनेच्या माध्यमातून असंख्य लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। जवळजवळ 20-22 कोटी लोकांनी कर्ज घेतलेलं आहे विना अट, विना ततारण। उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब माणसांना खेड्यापाड्यातल्या गॅस सिलेंडर फ्रीमध्ये मिळालेला आहे। जवळजवळ 13 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे। एक तर आमचं जे मंत्रालय आहे, या मंत्रालयाचं बजेट या वर्षीचं जवळजवळ 76,000 कोटीच आहे। गेल्या वर्षी 55,000 कोटीच होतं। शेड्यूल कास्ट जो प्लॅन आहे त्याचं बजेट जवळजवळ 76,000 कोटीचं या वर्षीचं आहे आणि संपूर्ण देशामध्ये जे विकलांग लोक आहेत, दिव्यांगजन लोक आहेत, देशामध्ये 2,67,00,000 लोकांची संख्या आहे आणि या 5 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 8,500 कॅम्प घेतले आणि 11.5 ते 12 लाख दिव्यांगजनांना साहित्य वाटलेलं आहे। त्यासाठी जवळजवळ 750 ते 800 कोटी रुपये आमच्या मंत्रालयाने खर्च केलेले आहे। सुगम्य भारत नावाची योजना त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे। त्यानंतर अपंगांना जे 3% आरक्षण नोकऱ्यात असायचं ते 4% केलेलं आहे। शिक्षणामध्ये 5% केलेलं आहे। ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अॅट्रॉसिटी ऍक्टला पूर्णपणे संरक्षण देणारं बिल पास केलेलं आहे।
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं जी आहेत, हिंदू मिलचं स्मारक असेल, लंडनचं स्मारक असेल, 26 अलीपूर रोडचं स्मारक असेल, जनपद रोडचं स्मारक असेल, अशी अनेक स्मारकाची कामं याच कालखंडामध्ये पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे काम करत आहे. आणि बीजेपीवर आणि शिवसेनेवर जातीवादाचा आरोप करून समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत आहे. आणि त्यामुळं मी ज्या शिवसेना बीजेपी सोबत आहे, तर मी गेल्या 5 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे की जातीवाद संपवण्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. आणि दलितांना मॅक्झिमम संरक्षण देण्याच्या संबंधामध्ये सरकारची भूमिका आहे. इथं आता महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे, त्या 48 जागांपैकी जवळजवळ 39 ते 40 जागा या महायुतीच्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या वेळेला या ठिकाणी सत्ता परिवर्तन म्हणजे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि नरेंद्र पाटील हे तसे माथाडी कामगारांचे नेते आहे. आणि माथाडी कामगारांना या सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा इथून मुंबईला गेलेले जे माथाडी कामगार आहेत यांना भरीव अशा पद्धतीचा न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील संघर्ष करत राहिले. आणि त्याच अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने जे महामंडळ सुरू करण्यात आलेलं आहे सरकारच्या वतीनं, या महामंडळाच्या चेअरमन पदावरती आता नरेंद्र पाटील आहेत. आणि त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. या मतदारसंघातले, सातारा मतदारसंघातले जे दलित मतदार आहेत ते मोठ्या संख्येनं ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि नरेंद्र पाटील हे अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीचा आपणाला विश्वास आहे. आणि देशामध्ये नक्कीच मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार नक्कीच येणार आहे. जवळजवळ एनडीएला 300 पेक्षा 350 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि बीजेपीला जवळजवळ 300 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. मागच्या निवडणुकीमध्ये वेगळी हवा होती, काँग्रेसच्या विरोधातली, भ्रष्टाचाराच्या विरोधातली हवा होती आणि नरेंद्र मोदी यांनी कॅचअप केली आणि त्यांनी अत्यंत जवळजवळ 450 सभा घेऊन संपूर्ण देशाला आपल्या बाजूला वळवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. यावेळेला तसं वातावरण नाही, असं लोकांचं जरी म्हणणं असलं तरी 5 वर्षामध्ये आम्ही जी कामं केलेली आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं जे काम केलेलं आहे, त्यामुळं नक्कीच जो सर्वसामान्य माणूस आहे हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी एनडीए आहे त्या एनडीएला, बीजेपीला मतदान करेल. आणि अत्यंत मागच्या वेळेला 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 2.5 लाख, 2 लाख अशा मताधिक्यांनी अनेक सीट निवडून आल्या होत्या. त्यावेळेला कदाचित थोडंसं मार्जिन कमी होऊ शकेल, परंतु बीजेपीला अत्यंत चांगल्या पद्धतीच्या जागा मिळतील. रिपब्लिकन पक्षाला 1 जागा मिळावी अशा पद्धतीची आमची इच्छा होती. मी इच्छा व्यक्त केली होती की दक्षिण मध्य मुंबई ही जागा मला मिळावी, पण ती शिवसेनेच्या कोट्यात असल्यामुळे काही ती मिळाली नाही. पण मागच्या वेळेला सातारा जागा जी आहे ती सातारा जागा रिपब्लिकन पक्षाला दिली होती, ती जागा शिवसेनेच्या कोट्यातली होती. तर जर कदाचित आम्हाला ही जागा आरपीआयला मिळाली असती तर आरपीआयचे कॅन्डिडेट सुद्धा नरेंद्र पाटीलच राहिले असते. म्हणजे आता ते शिवसेनेचे उमेदवार आहे, पण जर आम्हाला ही जागा मिळाली असती चर्चेमध्ये तर कदाचित नरेंद्र पाटील हेच आमचे उमेदवार असते. ठीक आहे, आता ते शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ही जागा शिवसेनेच्या मूळ कोट्यातली आहे. या मतदारसंघामध्ये एकदा निंबाळकर नावाचे उमेदवार एकदा निवडून आले होते आणि आता नरेंद्र पाटील यांना या ठिकाणी संधी मिळेल अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे. नाही, उदयनराजे आहेतच, आमचे मित्र आहेतच ते, परंतु आता मागच्या वेळेला आम्ही तिकीट मागितली होती ती त्यांना राष्ट्रवादी तिकीट मिळणार नाही आणि त्यांना राष्ट्रवादी तिकीट मिळाली नाही तर ही सातारा जागा त्यांनाच द्यायची म्हणून आम्ही ती जागा मागितली होती. पण पवार साहेब राजकारणात हुशार माणूस म्हणून त्यांचं नाव आहे
आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण तिकीट नाही दिली की ते आठवलेकडे जातील आणि म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या ठिकाणी उदयनराजे या ठिकाणी निवडून आले. पण आता लोकांमध्ये पण आता लोकांना थोडं परिवर्तन हवं असतंय. गेल्या 2 वेळेला उदयनराजे भोसले हे इथले रिप्रेझेंटेटिव्ह राहिलेले आहेत. तर त्यामुळे आता आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा नरेंद्र पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे आणि दलितांची भरभरून मतं जर नरेंद्र पाटील यांना मिळाली तर नरेंद्र पाटील हे या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. RPI पक्ष जो आहे हा एकदा निर्णय घेतला की माझे कार्यकर्ते थोडी नाराजी असली मला जागा न मिळाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. आजही काही प्रमाणात नाराजी आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्या वेळेला शिवसेना भाजप एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे आणि मीच ही भूमिका मांडत होतो की दोघांनी एकत्र आलं पाहिजे. ते शेवटी दोघे एकत्र आले परंतु त्यावेळेला त्यांनी 25-23चा फॉर्म्युला केला आणि त्यामध्ये एखादी जागा RPIला तर सोडली असती. कुठली जागा माझी इच्छा होती की मी मुंबईमध्ये लढावं. पण मुख्यमंत्र्यांची मी बोललो आणि त्यांचं म्हणणं हे होतं की तुम्ही राज्यसभेवर आहात, तुमची राज्यसभा कंटिन्यू करण्यात येणार आहे, तुम्हाला मंत्रिपदी मिळणार आहे. परंतु जर तुम्ही काही कमळावर उभे राहणार नाही त्यामुळं जशी बारामतीची मागच्या वेळेला जागा महादेव जानकर लढले आणि ते जर कदाचित कमळ घेऊन निवडून आले असते तर सुप्रिया सुळे त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागण्याची शक्यता होती. तर ते नवीन सिम्बॉल घेऊन उभे राहिले तरी 30,000नीच त्या ठिकाणी महादेव जानकर हरले. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की आता दक्षिणमध्ये मुंबई तर शिवसेना आता सोडत नाही आहे पण ईशान्य मुंबई सोडायला काही हरकत नाही परंतु त्या ठिकाणी तुम्ही काही आमचं सिम्बॉल घेणार नाही आणि तुमच्यासारखा एक राष्ट्रीय नेता आहे त्याला धोका होऊ नये म्हणून तुमची राज्यसभा जी आहे ती आम्ही कंटिन्यू करतो आहोत. कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग देत आहोत. आता एक महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आपल्याला मिळालेलं आहे चेअरमन पद. अजून एक महामंडळाचं चेअरमन पद तुम्हाला देऊ. त्यानंतर 1-2 उपाध्यक्ष पद देऊ. 30-40 कार्यकर्त्यांना 40-50 कार्यकर्त्यांना महामंडळाचं सदस्य पद देऊ आणि एक मंत्रिपदही देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेले आहे. त्यामुळे आता मी हा विचार केला की सध्याच्या परिस्थितीमध्ये निर्णय बदलणं हे योग्य नाही. माझ्या एकट्या जागेसाठी कार्यकर्त्यांचं नुकसान करू नये आणि मी सगळे प्रयोग केलेले आहेत. काँग्रेसचा प्रयोग केलेला आहे, राष्ट्रवादीचा केलेला आहे, रिडालूचा केलेला आहे आणि आता वेगळा निर्णय काय तर माझ्या एकट्या जागेसाठी आपण काहीतरी वेगळा निर्णय घेणं हे समाजाच्या हितात राहणार नाही. कोणी किती टीका केली भाजपवर सेनेवर तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष नाही, तो दलित विरोधी पक्ष नाही. पण काँग्रेस पक्षाच्या वतीनं मात्र सातत्यानं हा अटॅक करण्यात येतो आणि काँग्रेसच समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि BJP बद्दल संशय घेऊन ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक झाला त्याबद्दल शंका घेण्यात आली. पुलवामा या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला, 40 आपले 9 जवान शहीद झाले CRPFचे. त्यानंतर झालेला एअरफोर्सचा जो अटॅक आहे तो बरोबर झालेला आहे का, त्यामध्ये किती लोक त्यामध्ये डेथ झालेले आहेत किंवा अशा पद्धतीच्या शंका कुशंका घेऊन देशाच्या एकतेलाच धोका निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा वेळेला सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला निवडणुकाच्या वेळेला राजकारण ठीक आहे परंतु राहुल गांधींची जी प्रधानमंत्री बनण्याची इच्छा आहे ती काय 10-20 वर्ष काय पूर्ण होणं शक्य नाही आहे. जोपर्यंत मोदी आणि मी एकत्र आहे तोपर्यंत त्यांना ते शक्य होणार नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता पद हवं. मागच्या वेळेला काँग्रेसला 42 जागा मिळाल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदही मिळालं नाही. म्हणजे अधिकृत जे विरोधी पक्ष नेतेपद असतं ज्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो तर तेवढ्या जागाही काँग्रेसला न मिळाल्यामुळं अधिकृतपणे विरोधी पक्ष नेता हा जरी आमचे खरगेजी जरी मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांना जो दर्जा आहे कॅबिनेट मंत्र्याचा तो काय त्यांना देता आला नाही. पण माझं राहुल गांधींना माझी सूचना आहे की तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा अपोजिशन लीडर म्हणून देण्याची आमची तयारी आहे आणि तुम्ही अपोजिशन लीडर नक्कीच एवढं होणार आहात कारण तुमच्या जागा 42च्या वाढणार आहे आणि टेक्निकल अडचण काही त्या ठिकाणी येणार नाही. त्यामुळं
एवढी कामं तर झालेली आहे, त्यामुळं सर्वसामान्य माणूस जो आहे तो मोदींच्या पाठीमागे उभा राहणार आहे. त्यांना किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी मोदी हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत आणि समाजाला जोडण्याचं काम ते करत आहेत. त्यांनी सबका साथ सबका विकास याच्या पलीकडे त्यांनी कधी एका धर्माची भूमिका मांडली नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जे निकाल आहे ते निकाल जे अत्यंत आमच्या बाजूने एनडीएच्या बाजूनं निकाल लागतील आणि मोदीजी पंतप्रधान होतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आघाडीच्या उमेदवारामुळं मताची विभागणी होणार आहे आणि मताची विभागणी झाली की नरेंद्र पाटील निवडून येणार आहे. त्यामुळं मताची विभागणी ही वंचित आघाडीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं वंचित आघाडीच्या कॅन्डिडेटचं मी आभार मानतो की तुम्ही सगळे उभे राहिलेले आहात. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी उभी केलेली आहे, त्यांचा प्रयत्न आहे, पण मी हे सगळे प्रयोग करून मी पुन्हा मी इकडे आलेलो आहे. त्यामुळं असा एखादा तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये दोन शक्ती आहेत, एक शक्ती भाजप सेना आणि दुसरी शक्ती काँग्रेस राष्ट्रवादी. तिसरा पर्याय इथं उभा राहू शकत नाही आणि त्यामुळे वंचित आघाडीला एक सुद्धा त्यांचा माणूस निवडून येणार नाही. पण आमची माणसं निवडून आणण्यासाठी त्यांची आम्हाला मदत होणार आहे आणि त्यामुळं नरेंद्र पाटील यांना फायदाच आहे. म्हणजे अण्णासाहेब पाटील यांचं नाव ते साताऱ्यामध्ये गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि एवढा मुमूजवारा माणूस बघितला की सगळे लोक साताऱ्याचे त्यांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आपली आदरांजली सभा जी आहे तिथं त्यांना पाठवलेलं आहे. कारण मी आज सकाळी मुंबईवरून मी 5:40 विमानाने गेलो नागपूरला, नागपूरहून गेलो चंद्रपूरला, हेलिकॉप्टरने तिथून पुन्हा नागपूरला आलो, नागपूरवरून 12:40च्या प्लेनने पुण्यात आलो आणि पुण्यातून इथं आलो. तर किशोर तपासे यांना मी वेळ आज त्यांच्या आदरांजली दिली होती. तर मी अशोकला तर सांगितलं की पत्रकार पण मला भेटणार आहेत आणि तू सभा सुरू कर. त्यामुळे अशोक गायकवाड त्या सभेमध्ये आहे. तर ती नाराजी आहे. म्हणजे आता ही जागा जी आहे ती आरपीआयला मागच्या वेळेला दिली होती, ती आता दिली नाही, ती त्या नाराजी आहे. दुसरी गोष्ट अजून सत्तेचा सहभाग जसा मिळायला पाहिजे तसा मिळाला नाही. त्यामुळं अशोक गायकवाड यांनाही सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. माझं सगळं कार्यकर्ते ऐकणारे आहे. काही दिवस नाराजी ठीक आहे, पण आज अशोकची आणि माझी भेट आता होणार आहे. त्यामुळे एकदा नरेंद्र पाटीलांनी त्यांची एकदा मीटिंग करून दिली की ती नाराजी दूर होईल आणि अशोक गायकवाड प्रचाराच्या यंत्रणेमध्ये उतरतील. कारण ते माझ्याशी अत्यंत इमानदारीने गेली, अनेक वर्ष माझ्यासोबत आहे. त्यामुळं नाराजी थोडी जरी आणि ती नाराजी माझ्या जागेसाठी होती की आमच्या नेत्याला एकतरी जागा सुटायला पाहिजे होती आणि माझा पक्ष देशभर आहे. त्यामुळे देशभरामध्ये मला विचारतात की तुम्हाला एक पण सीट नाही, तुम्हाला एक पण सीट नाही आहे, म्हणून कुठली तरी एखादी सीट देण्याचा विचार जर थोडासा झाला असता तर माझी सीट नाही तर मग दुसरी कुठलीही सीट, एखादी सोलापूरची सीट होती, रामटेकची सीट होती किंवा साताऱ्याची सीट होती, या संबंधामध्ये जर विचार झाला तर आरपीआयला ही तिकीट मिळालेली आहे असा एक संदेश गेला असता. तर अशोक गायकवाड हे तसे माझं ऐकणारे आहेत आणि त्यांची नाराजी आज त्यांची दूर करून ते प्रचाराला लागतील. नाराजी ते अनेक पद्धतीमध्ये माझ्याकडे एकच पद्धत आहे, त्या पद्धतीप्रमाणे